नमस्कार मित्रांनो, जीवन एकदम चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, काल मुलाखत घेतली होती आपण वाघ्या बैलाची. मित्रांनो, तुम्हाला माहित नसेल हा वाघ्या बैल, तर या नंदीने मुंबईमध्ये टॉपच्या शर्ती केल्या. आणि घोड्या बैलामध्ये तर मित्रांनो हा जसं की आपल्या मुंबईमध्ये बघा मथुर पळतो किंवा भुंगा पळतो असे नामवंत नंदी आहेत. त्यापैकी घोड्यामध्ये टॉपचा नंदी आहे म्हणजे वाघ्या. तर नक्कीच बघा, थोडंसं संवाद साधलेले आहेत आणि त्यांच्या म्हणजे बिंजोरमध्ये झालेले किस्से आणि कानादादाविषयी किंवा अनेक गाडा मालकांविषयी थोडंसं म्हणजे प्रेमाचे शब्द आणि काय आपुलकी असते ते म्हणजे मुंबईच्या गाडा मालकांचं त्याच्याबद्दल कौतुक वगैरे केलेलं आहे. तर नक्कीच पहा ही व्हिडिओ पूर्ण. शिर्डीवरून आले बाबू. तर बैलाचं नाव काय आहे आपल्या? काय वाघ्या. मित्रांनो बघा, शिर्डीवरून वाघ्या देखील आलेला आहे. मला वाटतं तुम्ही मुंबईमध्ये बरेच वेळा म्हणजे शर्ती करता ना. तर दादा, मुंबईमध्ये तुम्ही प्रॉपर राहायला म्हणजे कुठे आहेत एक्झॅक्टली, का म्हणजे प्रवास करून येता? प्रवास करून येतो. अच्छा, खारघरला. कुठे कुठे दादा? अच्छा, तिथे राहतं का? मग आपल्या सिटी एरियामध्ये कसं काय ठेवता, म्हणजे कुठे असते? इथं नसतो बैल, तिकडेच असतं. अपडाऊन करतो आम्ही. अच्छा, अपडाऊन करता. तर आला होता संध्याकाळी, आज नाही जाणार, अड्डा करून जाणार. अच्छा, म्हणजे 26 जानेवारीचा अड्डा पण करणार. तर बघा ना दादा, तुम्ही आता शिर्डीला तिकडे पण मैदान होतात आणि मुंबईच्या मैदानाबद्दल तुम्हाला विशेष कसं वाटते? कारण की बघा ना, एवढ्या लांबून जो माणूस येतो, कुठेतरी बोलतात ना आवड असते माणसाला. तर काय सांगाल या म्हणजे बिंजोर विषयी तुम्हाला? बिनजोड इकडं म्हणजे छान वाटतं, असं पब्लिक असतं आणि आमच्या भागात आमचं नाव आहेच, परंतु आम्हाला असं वाटतं की मला मुंबईला जाऊन पण आपलं काहीतरी बरोबर आहे झालं पाहिजे. म्हणून आम्ही म्हणजे जवळजवळ 3-4 वर्षापासून मुंबईला पण शर्यती करतो आणि आमच्या इकडे पण करतो. तर बघा ना दादा, तुम्ही आता बोलल्याप्रमाणे 3-4 वर्ष तुम्ही सातत्याने येता. तर कसं काय अनुभव आहे तुमचं म्हणजे 4-5 वर्षाचा? म्हणजे इकडे म्हणजे अड्डे पण शिस्तबद्ध होतात आणि ज्यांच्या थ्रू येतो आम्ही किंवा कोणाकडे येतो तर शेठ लोक पण चांगलं ट्रीट करतात आणि छान वाटतं. तर आपल्या बैलाविषयी जरा माहिती सांगा ना. आता बघा, तुम्ही घाटावरती खेळता किंवा तुमच्या भागामध्ये खेळता, तर त्याचा शर्तीचा प्रवास आम्हाला जाणून घ्यायचं आहे. म्हणजे कसं काय आहे? म्हणजे आम्ही घोडाबाईला खेळतो तिकडे, घोड्या बैलामध्ये. परंतु त्याचा पण घोडाबाईलापेक्षा इकडे बिनजोडला जास्त आहे. मग आम्ही ठरवलं की घोडाबाईला इकडे बिनजोडलाच पळवायचं. तर बघा, बैलामध्ये पण पळायला बैलामध्ये दम लागतं. अशाने बघा, तुम्ही तिकडे घोडा बैलामध्ये खेळलेले अनुभव कुठेतरी आज मुंबईच्या बिंजोरमध्ये काम येतं. काय बोलणार? 100%. कारण इकडे जे बैल कमी होतात ते तिकडे आमच्याकडे पाठवतात. बरोबर, शिकण्यासाठी. घोडा त्याला ओढेल म्हणून. पण आमचं पण म्हणजे आमच्या घोड्यातले बैल जर इकडे आले ना, इकडे चांगल्या बैलाला हे करतात. नक्कीच, म्हणजे घोड्याबरोबर पळायची प्रॅक्टिस असते. हा, बरोबर. त्या प्रॅक्टिसने ते इथं त्यांचं काम बरोबर करतात. तर स्पीड महत्वाचं नसतं, पण कुठेतरी बोलतात ना, आपला साथीदार जर बरोबर असेल तर कुठेतरी बोलतात ना म्हणजे यश प्राप्त होतं. बरोबर आहे. आणि नुसतं स्पीडच महत्वाचं नसतं, त्याला शिस्त पण पाहिजे असते आणि ती शिस्त घोड्यामध्ये लागते. बरोबर. बैल कधी बाहेर जात नाही किंवा दुसऱ्या बैलावर जात नाही. आणि मध्ये बैल जर म्हणजे कमी जास्त झाला किंवा एकमेकावरती जर गेला तर ती शर्यत सक्सेस होत नाही. बरोबर आहे. ते तुमच्या इकडे नियम म्हणजे बिंदू नियम अवघड आहेत. बरोबर. एकदा फॉलो झाले की काय होत नाही. तसं आमच्या इकडे चालतं, पण इथं नाही. घोड्यात पळालेले बैल इथं 1 नंबर काम करतात. तर दादा बघा, मध्ये बोलतात गुलालाला खूप इम्पॉर्टन्स दिलं जातं. कारण की शर्यत छोटी हो का मोठी हो, पण बैलावरती म्हणजे गुलाल खूप इम्पॉर्टंट असतं. तर काय बोलणार? 100% इथला गुलाल खूप महत्त्वाचा असतो. आम्ही ज्या शेतकडे येणार असतो ना, त्यांना आम्ही पहिल्यांदा बोलत असतो की शेत चांगली हा किंवा थोडी जास्त पैशावर जमा. आम्हाला कॉन्फिडन्स असतो की आमचा बैल 100% चांगल्या बैलात जर गेला तर कोणाची शर्यत करू शकतो. तर बघा ना, शेत लोकांचं हेच बोलणं असतं की बाबांनो, पहिल्या गुलाल करा. मुंबईचा गुलाल खूप महत्त्वाचा असतो. बरोबर. आणि आम्ही पहिल्याच अड्ड्यात आलो होतो उसटण्याच्या पाठीवर.
आणि आम्हाला अंजीरचा पायरा होता, अंजीरचा. शेठ भोईरचा. अच्छा, तर त्यांच्या बैलामध्ये आम्ही वजीरची गाडी केलेली. वजीरची. मग आमचा पहिला गुलाल झालेला तर दादा तो तुमचा पहिलाच मैदान होता आणि पहिलाच मैदान होता ना आमचं. आणि कुठेतरी बोलतात ना बाबा कसं होईल काय होईल मैदानाला, तर असं म्हणजे काय होतं का म्हणजे दिमाग मध्ये कसं काय होईल म्हणून असं? एकदा शर्यत जोड झाली की 100% शर्यत होणार आणि आम्हाला कॉन्फिडन्स असतो की आमचा बैल 100% शर्यत करेल. फक्त पायऱ्यावरती डिपेंड असते. बरोबर पायऱ्या जर त्या मापात लागलात आणि 1 नंबरची शर्यत कोणाची पण खेळू शकतो. बरोबर. आमच्या बैलावरती आमचा फुल कॉन्फिडन्स. तर आज पण कशी तशाच प्रमाणे काहीतरी म्हणजे पुन्हा एकदा काहीतरी बघायला भेटेल. तर इच्छा ठेवण्यात आलेली आहे. आम्ही आज गुलाल घेऊन जाणार म्हणून आज पण आणि उद्या 23 जानेवारीचं मैदान मानाचं असतं आणि जसं लोक एकादशीला पंढरपूरला जातात तसं 23 जानेवारी 15 ऑगस्टला मुंबईला यायलाच पाहिजे असं. बरोबर आहे दादा. बघा ना, तिची पंढरी आहे. आपण बोललो मुंबईमध्ये हिंदकेसरी मैदान म्हणजे अखंड महाराष्ट्रामध्ये या मैदानाची चर्चा म्हणजे महिनाभर चालूच असते आणि अशाने 26 जानेवारीचं पण मैदान होतं. म्हणजे या मैदानाला बोललं तर 50 वर्षाचा परंपरा आहे आणि जुनी परंपरा आहे. तर बघा ना दादा, काय बोलणार? परंपरेनुसार चालत आले, रूढी परंपरा आहे ती आणि अशी चालत राहावं हीच इच्छा आहे. वादविवाद नाही झाले पाहिजे आणि तसं मुंबईमध्ये होत नाही. सर्व शेठ लोक एकमेकाशी मिळून मिसळून राहतात आणि परंपरा अशाच कायमस्वरूपी चालू राहिल्या पाहिजे. त्या चालू राहिल्याने गोरगरिबांचं पोट भरतं. बरोबर. आणि शर्यत शौकीनांना पण त्यात भरपूर आनंद भेटतो आणि आता तशी यंग पिढी पण भरपूर. बरोबर. यंग पोरं उतरलं आता आजकाल. बघा ना, पोरांना जर आपण चांगलं म्हणजे आपण कसं वागतो तेच त्याच्यातून ते घेणार आहे. बरोबर आहे. म्हणजे चांगलं वागलं तर बोलतात ना का दादा, जे म्हणजे मोठा गाडा मालक त्यांच्याकडे एक आशाची आणि अपेक्षेचे नुसार बघत असतो. म्हणजे त्यांच्याकडून पाहूनच कुठेतरी बोलतात ना बैल म्हणजे घ्यायचा छंद किंवा ओढ लागलेला आहे. म्हणजे एक बोलतात मोठे माणसांचा कुठेतरी एक म्हणजे एक त्यांच्या बैलांपासून. आमचा रायबा म्हणून बैल होता, काना शेतकरी होता 2 वर्ष. त्याच्यानंतर छोटा साई म्हणून होता, तो पण काना शेतकरी होता. आम्ही काना शेटचेच विचाराशी मिसळून येत असतो. कारण बरोबर. आणि दादा बघा ना, भुंगाचा पायरा केला आणि भुंगाचा पायरा करून शर्यत केली आणि नंतर परत भुंगाच्या विरोधात पण खेळले. तर बाईट देताना दोघांनी पण एकत्र दिली. म्हणजे बरोबर काहीतरी घेण्यासारखं असतं. या खेळात वादिवाद नको, मैत्रीमध्ये. बघा ना दादा, आता तुम्ही बोलल्याप्रमाणे भुंगाच्या विरुद्ध पळाले कानदाचा नंदी म्हणजे आपला मेहरबान देव. तर बघा ना, अशाने 2दा त्याही शर्यत केली, 2दा त्यांना अपयश आला. तरी पण दादा असं त्यांच्या माध्यमामध्ये असं दिसलं नाही की बाबा चला शर्यत हरली असं म्हणजे रुसायचं किंवा रागवायचं असं काय नाही. एकत्र म्हणजे बाईट देतात. कुठेतरी बोलतात ना मुंबईमध्ये असं प्रेमाचे म्हणजे संबंध किंवा असे जुळून आलेले आहेत. म्हणजे 100% जुळून आलेत आणि असेच जर जुळून राहिले तर इतर ठिकाणी जे खेळ होतात ना त्यापेक्षा खेळ 1 नंबर होईल असं मला तरी वाटतं. बरोबर आहे दादा. तर दादा तुमच्यासोबत जे आलेले दादा त्यांच्याशी पण थोडेसे सांगा ना, म्हणजे काय नाव आहे त्यांचं? सुजल सानप आहे. तो माझा जीवा भावाचा मित्र आहे, माझा साथीदार आहे. तो पडल्या कामात बरोबर आहे पडतो. आज आम्ही शिर्डीवरनं फक्त 2 जण आलेलो आहे. बरोबर. आमची पिकअप तिकडे बाजूला. आम्हाला हा प्रश्न पडतो की बाबा आता जर बैल घेऊन जायचं तर आपल्या बरोबर कोणी नाहीये, कसं करणार. पण दादा प्रत्येक गोष्टीमध्ये तर 2 जण आहेत. तर अशा वेळेला बघा ना सगळ्या गोष्टी मॅनेजमेंट करायला लागतात आणि याच्यामध्ये कसं काय असतं दादा? बघा ना, दोघांवरती जिम्मेदारी आणि कुठेतरी बोलतात बैलाचा पण एक बोलतात जबाबदारी असते. त्याला तुम्ही कसं प्रकारे स्वीकारता? म्हणजे जबाबदारी असते पण आता उदाहरणार्थ 5 माणसं आहेत तर एक दुसऱ्यावरती डिपेंड असतं. बरोबर आहे. आता इथं 5 जरा असते, त्यातला एकच इथं असतात, 4 फिरायला गेले. बरोबर आहे. आता आम्ही दोघंच. आता मी एकटा जाऊ शकत नाही किंवा तो जाऊ. हा आताच झालंय. मी गेलो तर मला असं वाटतं तो हा बरोबर तो गेला तर मला असं
म्हणजे त्याला असं वाटेल की तर एकमेकाला सोडून कोणी जात नाही, दोघं एक जीवाने बसलोय इथं. शर्यत जोड झाली की आम्ही दोघंच बैल घेऊन जाणार, शर्यत करणार, संध्याकाळ मुक्काम करणार, उद्या संध्याकाळी परत आपल्या घरी जाणार. तर बघा ना दादा, बोलतात ना आपण समजा आता सातत्याने मी बिनजोरमध्ये खेळता, अशाने बघा गाड्या पण आपल्याला बघायला लागतात बाबा, कोणता नंदी पळतो, कसा पळतोय, म्हणजे त्याच्या म्हणजे आपण स्वतःनी डोळ्यांनी पाहिल्यावर म्हणजे एक वेगळा म्हणजे अनुभव येतो. म्हणजे उद्या आपल्याला पैरा करायचा झाला किंवा शर्यत करायची झाले तर आपल्याला एक म्हणजे डोक्यामध्ये एक अंदाज येतो का बाबा ही गाडी आपल्या म्हणजे याच्यानुसार आहे, म्हणजे बरोबरीनुसार. 100% आम्हाला म्हणजे कोणता आनंदी किती पळतो काय पळतो. आता आम्हाला पण आमचा बैल जेव्हा फर्स्ट टाइम पळाला अंजीरमध्ये तेव्हापासून आम्हाला पण कॉल यायला लागले, बरोबर आहे, आम्हाला पैरा द्या. आम्हाला पण माहिती नाही तो कोणता बैल पळतो, बरोबर आहे. मग आम्ही जो पळतो त्याला हो बोलतो, जो नाही बरोबर आहे. कसं काय आपण डायरेक्ट हो. म्हणजे एक कुठेतरी एक तुम्हाला अनुभव पण आलेला आहे तो बिनजोर मधला. पहिल्यापासून अनुभव मी इथं राहिलेला आहे. जवळजवळ 17 वर्ष मुंबईलाच होतो मी, 3 वर्ष झाली तेव्हा गावाला गेलो, त्याच्यामुळे मुंबईची बिनजोडची. हा बरोबर. म्हणजे कुठेतरी बोलतात ना आपण या क्षेत्रामध्ये किंवा बिनजोड क्षेत्रामध्ये आपले कुठेतरी एक म्हणजे बोलतात ना अनुभव घेण्यासाठी म्हणजे आपण दिवस दिलेले असतात किंवा वर्ष दिलेले आहे, कुठेतरी आपल्याला आता कामं येतात. ते 100% कामं येतात. कानाशेट झाले आपले, बाबूजाकी नावड्याचे, ते म्हणजे जर एखाद्याने पैरा मागितला तर आम्ही पहिले यांना विचारतो. हा बरोबर. त्यांना पण फोन करतो. बरोबर. आपले आतिश पाटील त्यांना विचारतो की बाबा हे आमचे पैरा मागतात कसं आहे. तर ते लोक अशा वेळेला दादा बघा ना बोलतात की चला मोठ्या गाड्या मालकांशी सल्ला घेतला तर एक आपल्यासाठी पण चांगलं असतं दादा. 100% फायद्याचं असतं, कारण त्यांना माहित असतं काय काय नाही आणि ते खोटं बोलू शकत नाही, कारण त्यांना माहिती इथे आल्यावर जर तसं काही गडबड झाली त्याशिवाय आमच्यापेक्षा त्यांच्या नावाला जास्त महत्व आहे. बरोबर आहे. आणि कुठेतरी बोलतात ना मुंबईची माणसं हे बोलतात जीवा भावाची म्हणजे जीव देणारी माणसं असतात, म्हणजे जीवाला जीव. तर एक विश्वास बसलेला असतं ना, त्या विश्वासावर कुठेतरी म्हणजे आपल्या वेल प्रसंग किंवा आले तर नक्कीच म्हणजे धावून येतात किंवा हे देतात, म्हणजे आपलं 100% कमिटमेंट येतात. आत्ताचाच प्रसंग एक आम्ही 11:30 सव्वा 11च्या दरम्यान इथं पोहोचणार होतो, परंतु शिळफाट्याला आमच्या पोलिसांनी गाडी पकडली. बरोबर. आणि हा गाडी चालवायला होता, याच्याकडे लायसन्स नव्हतं आणि गाडीचे पेपर पण बरोबर माहित नव्हते, बघितलेच नव्हते. तर आपल्या अनिल शेठला फोन केला की शेठ अशा ठिकाणी गाडी पकडली. 5 मिनिटात तिथं आले, त्यांनी ते सिनियर ऑफिसरला फोन करून आमची 10 मिनिटांमध्ये गाडी पण सोडून दिली. तर बघा ना आपण बोलतो आपल्याला पण माहिती नव्हतं ऍक्च्युली आपले पेपरची कालावधी संपलेली आहे आणि कुठेतरी एक बोलतात हा शर्यत क्षेत्र त्याच्या आधी कुठेतरी आपण कुठलाही न विचार करता म्हणजे तुम्ही निघाले किंवा म्हणजे अशी घटना झाली कुठेतरी बोलतात ना म्हणजे शेत लोक आली एक कॉलवर काम झालं म्हणजे अशा वेळेला आपले पण कुठेतरी म्हणजे पैसा पाणी वगैरे गेले असतात म्हणजे ओळख नसती तर. 100% या क्षेत्रामध्ये म्हणजे हे बघा आता आम्ही कुठून नाशिकवरून आलोय, पण नाशिकवरून येऊन पण इथं आम्हाला भरपूर लोक ओळखतात आणि मोठमोठे शर्यतवाले ओळखतात. आता कानाशेटचे बैल बांधलेले हो तिकडे आम्ही जाऊन आलो. हो तर आम्ही त्यांना शेट बोलतो ते आम्हाला बरोबर आहे. म्हणजे समोर दादा बघा ना रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट बरोबर आहे. एकमेकाला तुम्ही इज्जत द्या, इज्जत घ्या. बरोबर तो खूप चालतं मुंबईमध्ये आणि छान वाटतं का या क्षेत्रामध्ये जास्त आपला बैलपालाला म्हणून याच्यामध्ये पण न जावं म्हणजे उंचावर तो या क्षेत्र असं आहे की याच्यामध्ये कधी आपण खाली सांगू शकत नाही दादा. ते हारजीत चालूच असते, खेळ आहे. तुम्ही किंवा मी नाही पळणार आहे, दोन मालक पळत नसतात, तिथं लक्ष्मी पळते आणि तिचा कधी मूड आहे कधी नाही आहे. बरोबर आहे. ते त्यांचं काम ते करत असतात. आपण बोलण्यात काही मजा नसते. उद्या मी बोलणार मी 1 नंबरची शर्यत बरोबर आणि माझं बैल पळणारच नाही, त्यात मजा नाही. बरोबर. पळायचं असलं तर तो 1 नंबरची करेल, पळायचे बरोबर आहे. असलं तर तो काय करू शकत नाही, नंबरचा बैल पण त्याची शर्यत पाडू शकतो. म्हणजे आपण बोलतात ना या क्षेत्रामध्ये लकाला पण इम्पॉर्टंट आहे. म्हणजे लक जर असेल चांगला तर कुठेतरी किंवा आपल्या बैलाची 100% प्रयत्न असतील तर कुठेतरी यश प्राप्त होतं. 100% लक खूप महत्त्वाचं असतं आणि लकशिवाय काही नाही आहे. लक आणि लक बरोबर तसंच आपल्या लक्ष्मीने आपल्याला साथ पण दिली. बरोबर आहे. आणि आपलं लकच काही कामाचं नाही. ती पळाली तर लक आहे, ती नाही पळाली तर कसलं. बरोबर आहे दादा. ती जबाबदारी पण आपली कुठेतरी असते म्हणजे त्याला कशा प्रकारे आपण म्हणजे जपून ठेवायचं कसं म्हणजे आपण पुरेपूर उपयोग करायचं. 100% आम्ही बघा आमच्या इथे जवळजवळ
आमच्या नाशिकला 4-5 बैल आहेत. हम्म. आमचा एक घोडा आहे. हम्म. आम्ही त्यांचा खूप जीव लावून सांभाळ करतो. बरोबर. मी पोटच्या पोरांना म्हणजे आम्ही स्वतः जर आम्ही घोड्याला खारीक घेऊन जातो इथून वाशीवरनं, हा. आम्ही नाही खात खारीक. बरोबर. आम्ही खारीक कशी लागते ते पण बघत नाही. बरोबर. आम्ही घोड्याला रोज अर्धा किलो खारीक घालतो. म्हणजे बघा ना दादा, आपण स्वतःसाठी नाही खात, पण आपल्या जो जीव लावलेला असतं मधला एक जो माणूस असतो किंवा प्राणी असतो त्याला आपण जीव लावला की विचार नाही करत कुठल्याही गोष्टीचं, म्हणजे तो किती माग आहे म्हणजे काय, म्हणजे असं ती विचार नाही करत आपण. विचार करत नसतो. माझ्या मुलीला खारीक खायची होती. हम्म. सकाळ सकाळ तिला खारीक पाहिजे तर मी त्या घोड्याच्या याच्यातून तिला हा. काही खारकार घेऊन गेलो. ती बोलली पप्पा कुठून आणल्या? मी बोललो घोड्याच्या याच्यातून आणलं, त्यात खूप छान लागतं म्हणे. हा. बघा ना, बोल घोड्याच्या खारकार म्हणजे तिला कुठल्या- दिल्या तर तिला आवडल्या. हा. नाही, घोड्याच्या वेगळ्या आणि म्हणजे आपलं एक बोलतात ना प्राण्याला ठेवायचं म्हणजे एक चांगल्या स्वच्छ किंवा एक देखभाल वगैरे त्यानुसारच आपण हे करतो. म्हणजे 100% खूप विचारपूर्वक करावं लागतं आणि नुसतं करूनही काय फायदा नाही. हम्म. त्याची पुरेपूर बरोबर. म्हणजे निगा ठेवावं लागतं. निगा पण ठेवायला पाहिजे. जीव लावून करावं लागतं. असं नाही की कोणाचे बेभरोसे नाही करत. आम्ही स्वतः प्रत्येक ठिकाणी बरोबर. गेलेलो असतो. जिथं नसतो तिथं जात पण नाही आणि आराम करतो. बरोबर. ठीक आहे, तुमचा बरंच वेळ घेतला. मला तर वाटते ही मुलाखत खूप लांब झाली, तरी पण तुम्ही कंटाळले नाही म्हणजे दादा का असे बाबा बस झाले किंवा असं म्हणजे नाही नाही नाही, असं काय नाही. आम्ही एवढी मोठी माणसं नाही येतो. नाही हो, पण बरं वाटलं की आम्हाला असं वाटलं की चला तुम्ही आमची मुलाखत घेतली म्हणजे आम्हाला पण आनंद वाटला त्यात. नाही. तुम्ही तिकडे बाजूला मुलाखत घेत होते, हा बोलला ते आपल्याकडे येतील का? बोलला आपल्याकडे नाही येणार, आपली त्यांची ओळख नाही, पण तुम्ही आले आणि नाही, पण दादा कसं माहित का, आपला स्वभावच असा आहे म्हणजे असं आपण बोललात ना जो नाव असतं त्याच्याकडे नाही धावत. म्हणजे असं आपल्या मनामध्ये असतं की बाबा चला आपल्या माध्यमातून म्हणजे कोणाची नंदी दाखवता नाही येते, ते प्रयत्न असतं दादा आपलं. गेला तुमचे मनापासून आभार. तुम्ही आता ही जी लिंक टाकणार आहे ग्रुपला, हम्म. याच्यावरनं आमचं पण नाव कुठंतरी झळकल. आणि कुठेतरी पण मग अजून झळकल ते तुमच्या माध्यमातून झळकल. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि कुठेतरी जरा बोलतात ना की तुमच्यासारखे माणसं जी व्यक्ती येतात म्हणजे तुमचं वेळ देतात ते एक कौतुक आहे. कारण की वेळ देणं पण एक खूप मोठी गोष्ट आहे. कारण की वेळ देणं असं म्हणजे तुम्ही माझ्याकडे आले बरोबर ना. आम्हाला अपेक्षाच नव्हती की तुम्ही आमच्याकडे येशाल म्हणून, पण तुम्ही आमच्याकडे आले, तुमचा वेळ काढून तुम्ही आलेत. आम्ही तर बसलोच होतो बरोबर. आणि आम्ही तुम्हाला वेळ दिला त्यात आम्हाला काय असं एवढं काय वाटत नाही, पण तुम्ही तुमचा वेळ काढून आमच्याकडे आले त्याबद्दल धन्यवाद. आम्हाला खूप छान वाटलं की तुम्ही आमची मुलाखत. धन्यवाद मनापासून तुमचं पुन्हा एकदा. थँक्यू.